सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण भाग 4 मध्ये ट्रान्सफॉर्मर या टॉपिकवर प्रश्न बघणार आहोत. चला तर पहिला प्रश्न बघू. कॅल्क्युलेट द व्होल्टेज रेग्युलेशन इन अ पर्सेंटेज ऑफ ट्रान्सफॉर्मर इफ नो लोड व्होल्टेज इज 240 वोल्ट अँड फुल लोड व्होल्टेज इज 220 वोल्ट. तर यामध्ये आपल्याला जे गिवन दिलेलं आहे ते एक प्रकारे लिहून घ्यायचं आहे आणि काढायचं काय ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. कॅल्क्युलेट द व्होल्टेज रेग्युलेशन. तर व्होल्टेज रेग्युलेशन काढत असताना आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचा फॉर्म्युला आहे व्होल्टेज ड्रॉप डिवायडेड बाय नो लोड व्होल्टेज इंटू 100%. तर या प्रश्नावरून या आपल्याला जी गिवन डाटावरून आपण व्होल्टेज ड्रॉप काढू शकतो. व्होल्टेज ड्रॉप काढत असताना नो लोड व्होल्टेज मायनस फुल लोड व्होल्टेज जर आपण केलं तर आपल्याला व्होल्टेज ड्रॉप भेटते, जे की आपण काढलेलं आहे 20 वोल्ट. त्यानंतर व्होल्टेज रेग्युलेशन जे आहे ते व्होल्टेज रेग्युलेशनचा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये आपण व्होल्टेज ड्रॉप पुटअप करणार आणि नो लोड व्होल्टेज जे आहे ते आपल्याला गिवन आहे 240 इंटू 100%. अशा पद्धतीने जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करणार तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला उत्तर जे येईल ते काय येईल 8.33%. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी 8.33%. या प्रश्नामधून आपल्याला काय काय शिकायचं आहे, जसं व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला आणि व्होल्टेज ड्रॉप काढण्याची पद्धत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 8.33%. प्रश्न क्रमांक 2. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरच्या रीडिंगमधील त्रुटी कशी कमी करता येईल. आता पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर कसा दिसते, त्याचा सर्किट डायग्राम कसा आहे, तर मी यात थोडासा व्ह्यू म्हणून आपल्याला दाखवायचा प्रयत्न केला. सर्किट डायग्राम या ठिकाणी दाखवलेली आहेत. ॲक्च्युअलमध्ये जो पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आहे हे तुम्हाला साईडमध्ये दिसत असेल. तर प्रश्न विचारलेला आहे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरच्या रीडिंगमधील त्रुटी कशी कमी करता येईल. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी टू प्रोव्हाइड गुड क्वालिटी कोअर मटेरियल. प्रश्न क्रमांक 3. पोल माउंटिंग डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणती कूलिंग पद्धत वापरली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑइल नॅचरल एअर ब्लास्ट. प्रश्न क्रमांक 4. पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये टॅप बदलण्याचा उद्देश काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी टू रेग्युलेट आउटपुट व्होल्टेज ऑफ ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 5. मोठ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉस कमी करण्यासाठी कोणत्या कन्स्ट्रक्शन टेक्निकचा वापर केला जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी यूज स्टेप कोअर अरेंजमेंट. आता टॅप चेंजर बद्दल थोडक्यात माहिती घेऊ. तर टॅप चेंजर जे आहे ते एक प्रकारे जे आउटपुट व्होल्टेज आहे ट्रान्सफॉर्मरचा ते काय करते, रेग्युलेट करायचं काम करते. टॅप चेंजर मध्ये पण 2 प्रकार पडतात, ऑन लोड टॅप चेंजर आणि एक डी एनर्जाइज टॅप चेंजर. तर आपल्याला जे डायग्राम मध्ये जर दिसत असेल ते पण एक प्रकारे टॅप चेंजर आहेत. तर त्याचा प्रकार जो आहे तो ऑन लोड टॅप चेंजर या ठिकाणी आपल्याला दाखवतोय. त्याच्याच बाजूला एक सर्किट डायग्राम आहे. तर टॅप चेंजर जे वर्किंग आहे ते अशा पद्धतीचं काम करते, जे की आपल्याला या ठिकाणी जर दिसत असेल ते रोटेट होत आहे. प्रश्न क्रमांक 6. ट्रान्सफॉर्मरमध्ये खालीलपैकी कोणत्या वाइंडिंग अधिक क्रॉस सेक्शनल क्षेत्र मिळालेले असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कॉपर वाइंडिंग. जर ट्रान्सफॉर्मरला प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग संख्या समान असेल तर ट्रान्सफॉर्मरला रिकामी जागा असे म्हणतात. तर त्याचे उत्तर आहे 1:1 ट्रान्सफॉर्मर. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8. ट्रान्सफॉर्मरचे नाव काय आहे. तर एक डायग्राम दिलेली आहे, त्या डायग्राम वरून आपल्याला ट्रान्सफॉर्मर ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एअर कोअर ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 9. पॉवर ट्रान्सफॉर्मरवर लावलेल्या ब्रीदरमध्ये आर्द्रता कशी नियंत्रित केली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए युजिंग सिलिका जेल. प्रश्न क्रमांक 10. ट्रान्सफॉर्मर कोअर मध्ये स्टील आणि सिलिकॉन स्टीलची कंपोजिशन काय आहे.
कंपोजिशनचं प्रमाण विचारलेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, स्टील 93% अँड सिलिकॉन 7%. प्रश्न क्रमांक 11, हाय फ्रिक्वेन्सी वापरण्यासाठी कोणत्या प्रकारचे ट्रान्सफॉर्मर वापरले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फेराइट कोअर ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 12, ट्रान्सफॉर्मरमध्ये लॅमिनेटेड कोअर वापरण्याचा उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रिड्यूस ईडी करंट लॉसेस. आता प्रत्येक प्रश्न जर एक्सप्लेन करतोय म्हटलं तर त्याला आपल्याला वेळ लागते, त्यामुळे आपण जे 50 प्रश्न जो डेलीचा टार्गेट पकडून आपण चालत असतो, तर ते 50 प्रश्न त्यामध्ये कव्हर होणार नाही. त्यामुळे आपण फक्त या ठिकाणी MCQ बद्दलच आपण जे रिपिटेशन जे झालेले आहेत परीक्षेमध्ये किंवा जे इतर राज्यामध्ये जे परीक्षा झालेल्या आहेत, तर त्या परीक्षेमध्ये आलेले जे टेक्निकल प्रश्न आहेत तर ते यामध्ये आपण कव्हर करतोय. प्रश्न क्रमांक 13, ट्रान्सफॉर्मरमधून जास्तीत जास्त कार्यक्षमता मिळवण्याची अट काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कॉपर लॉस बरोबर आयरन लॉस. प्रश्न क्रमांक 14, ट्रान्सफॉर्मरमधील बुश होल रिलेच्या टॉप फ्लोट स्विचचे कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ॲक्टिवेट ॲट ओव्हरलोडिंग कंडिशन. बुश होल जो रिले आहे तो लगेच ॲक्टिवेट होऊन जाते जेव्हा ट्रान्सफॉर्मरवर काय होते, ओव्हरलोड येते किंवा टेम्परेचर वाढते, त्या ठिकाणी तो रिले ॲक्टिवेट होऊन जाते. प्रश्न क्रमांक 15, ट्रान्सफॉर्मरमध्ये कन्झर्वेटरचे कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, टू अलाउ एक्सपान्शन ऑफ ऑइल लेवल ड्यू टू लोड व्हेरिएशन. या ठिकाणी आपल्याला बुश होल रिले मी दाखवलेला आहे, या ठिकाणी डायग्राम मध्ये शो होत आहे. आता बुश होल रिलेची जे पोझिशन जर बघितली तर एक ट्रान्सफॉर्मर मेन टँक पासून तर कन्झर्वेटर टँकच्या मध्ये हा रिले लागलेला असते. रिलेचं काय काम आहे? हा एक ट्रान्सफॉर्मरला प्रोटेक्ट करते. ट्रान्सफॉर्मर मधील कोअर आणि वाइंडिंगला हाय टेम्परेचर पासून प्रोटेक्ट करायचं काम करते. या ठिकाणी रिलेचा थोडा सेक्शनल व्ह्यू दाखवलेला आहे. तर रिलेमध्ये 2 मर्क्युरी स्विच लागलेला असते, त्या ठिकाणी त्यामध्ये मर्क्युरी असते, मर्क्युरी लिक्विड फॉर्ममध्ये असते. मर्क्युरी स्विच जे आहे त्या ठिकाणी एक अप्पर मर्क्युरी स्विच आहे आणि एक खाली लोअर मर्क्युरी स्विच आहे. जेव्हा ऑइल ट्रान्सफॉर्मरमधून या रिलेमध्ये जाते तेव्हा ऑइलचं जे तापमान असते ते सर्वात जास्त असते, त्यामुळे ऑइलमधील कंटेंट हे बाष्पीभवन होऊन या वरच्या भागात येते. जेव्हा वरच्या भागात मोठ्या प्रमाणात जेव्हा ऑइलचे कंटेंट तयार होतात, ऑइल जेव्हा गॅसेस फॉर्ममध्ये तयार होतात, तेव्हा मर्क्युरी स्विच जो आहे तो सर्किट अलारामला ॲक्टिवेट करून टाकते. त्यामुळे काय होते, एक अलाराम उत्पन्न होते. तेव्हा ऑपरेटरला माहिती होते की ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर काय वाढलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी जो आपल्याला लोअर मर्क्युरी स्विच दिलेला आहे त्यासोबत ट्रिप सर्किट अटॅच असते. जेव्हा ट्रान्सफॉर्मरचा जेव्हा ऑइल त्या ठिकाणी फिलअप केला जाते किंवा ट्रान्सफॉर्मरचं ऑइल त्या लेवलपर्यंत येते, त्यानंतर हा जो हिंज जॉईंट आहे तो हिंज जॉईंट ट्रिप सर्किट ॲक्टिवेट करून टाकते. ट्रिप सर्किट ॲक्टिवेट झाल्यानंतर ट्रान्सफॉर्मर मधलं जे हाय व्होल्टेज करंट जो आहे तो त्या ठिकाणी ट्रिप केला जाते. म्हणजेच ट्रान्सफॉर्मरला प्रोटेक्ट करण्यासाठी या रिलेचा महत्त्वाचा काम आहे. तर लक्षात एवढंच ठेवायचं आहे, या बुश होल जो रिले आहे तो रिले ट्रान्सफॉर्मरमधील कोअर आणि वाइंडिंगला हाय टेम्परेचरपासनं, ऑइलच्या हाय टेम्परेचरपासनं प्रोटेक्ट करायचं काम करते. प्रश्न क्रमांक 22, ट्रान्सफॉर्मरचा कोअर बनवण्यासाठी कोणती सामग्री वापरली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कोल्ड रोल ग्रेन ओरिएंटेड. प्रश्न क्रमांक 23, 2 ट्रान्सफॉर्मरच्या समांतर ऑपरेशनासाठी कोणती स्थिती पूर्णपणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, फेज सिक्वेन्स. प्रश्न क्रमांक 16,
शॉर्ट सर्किट चाचणीद्वारे ट्रान्सफॉर्मरचे कोणते नुकसान निश्चित केले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कॉपर लॉस. प्रश्न क्रमांक 17, ट्रान्सफॉर्मरचे नाव काय आहे? डायग्राम दिलेली आहे, त्याचा ट्रान्सफॉर्मरचं आपल्याला नाव ओळखायचं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर. जेव्हा प्रश्न तुम्ही वाचत असता, मी उत्तर सांगण्याच्या अगोदर आपलं उत्तर गेस करत जा. प्रश्न क्रमांक 18, उच्च वारंवारता वापरण्यासाठी कोणत्या प्रकारचे ट्रान्सफॉर्मर वापरले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रिंग कोअर ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 19, करंट ट्रान्सफॉर्मरच्या कोअरमध्ये लो रिॲक्टन्स अँड लो कोअर लॉसचे नुकसान का होते? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, टू मिनिमाइज द एरर इन अ रीडिंग. रीडिंगमधलं जे एरर आहे ते कमी करण्यासाठी. क्रमांक 20, ऑफ लोड टॅप बदलण्याच्या ऑपरेशनपूर्वी लोड डिस्कनेक्ट का केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, टू अवॉइड हेवी स्पार्किंग ॲट कॉन्टॅक्ट पॉईंट. प्रश्न क्रमांक 21, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरच्या प्राथमिकतेमध्ये थिन वायर आणि लार्ज टर्न का आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, टू ऑफर हाय इंडक्टन्स प्रदान करण्यासाठी थिन वायर आणि लार्ज टर्न त्या ठिकाणी प्रायमरी वाइंडिंगमध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मरमध्ये दिसून येत असते. प्रश्न क्रमांक 24, ट्रान्सफॉर्मर ऑइलच्या क्रॅकल टेस्टद्वारे काय निर्धारित केले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मॉइश्चर. प्रश्न क्रमांक 25, हाय व्होल्टेज इन्स्टॉलेशन मोजण्यासाठी कोणता ट्रान्सफॉर्मर वापरला जातो? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 26, ट्रान्सफॉर्मरवरील ओपन सर्किट चाचणीद्वारे कोणत्या पॉवर लॉसचे मूल्यांकन केले जाते? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कोअर लॉस. प्रश्न क्रमांक 27, पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये एक्सप्लोजन वेंट प्रदान करण्याचा उद्देश काय आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, प्रेशर रिलीजिंग. प्रश्न क्रमांक 28, पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बुलहोज रिलेचे कार्य काय आहे? तर आपण बघितलं होतं, तो प्रोटेक्ट करते. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, प्रोटेक्शन फ्रॉम बोथ ओव्हरलोडिंग अँड शॉर्ट सर्किट. प्रश्न क्रमांक 29, व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ स्टेप कोअर अरेंजमेंट इन अ लार्ज ट्रान्सफॉर्मर? मोठ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये स्टेप कोअर अरेंजमेंटचा फायदा काय आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मिनिमाइज कॉपर युजेस. प्रश्न क्रमांक 30, डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर सामान्यतः डेल्टामध्ये प्रायमरी आणि स्टारमध्ये सेकंडरी का जोडल्या जाते? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, टू इझी डिस्ट्रीब्यूशन ऑफ 3 फेज 4 वायर सिस्टम. प्रश्न क्रमांक 31, ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये ओलावा येऊ नये म्हणून ब्रीदरमध्ये कोणती सामग्री वापरली जाते? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सिलिका जेल. प्रश्न क्रमांक 32, आयडियल 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणत्या प्रकारची EMF प्रेरित केले जाते? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, म्युच्युअली इंड्युस्ड EMF. प्रश्न क्रमांक 33, ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉस कसे निश्चित करावे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, शॉर्ट सर्किट टेस्टद्वारे आपण कॉपर लॉस निश्चित करू शकतो. प्रश्न क्रमांक 34, रेडिओ रिसिव्हरमध्ये फेराइट कोअर का वापरला जातो? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, टू रिड्यूस कॉन्स्टंट लॉसेस. या ठिकाणी प्रत्येक प्रश्न एक्सप्लेन करणे त्याला वेळ जाईल, त्यामुळे आपण फक्त MCQ या ठिकाणी घेतोय आणि येणाऱ्या मंगळवारपासून आपण टेस्ट सिरीज सुरू करतोय. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, म्हणजेच उद्या रात्री आपण त्या ठिकाणी टाकून देऊ. आणि जे टॉपिक आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत किंवा येणारे जे टॉपिक असतील त्यावर सुद्धा आपण त्या ठिकाणी टेस्ट घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 35, व्हॉट इज द डिसएडव्हान्टेज ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कॅन नॉट आयसोलेट द सेकंडरी वाइंडिंग. प्रश्न क्रमांक 36,
ट्रान्सफॉर्मरवरील प्रश्न क्रमांक 36, ट्रान्सफॉर्मरवर शॉर्ट सर्किट चाचणी केल्यावर कोणते शॉर्ट सर्किट केले जाते? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लो व्होल्टेज साइड. प्रश्न क्रमांक 37, स्टेप ट्रान्सफॉर्मर रिकामी जागाचे रूपांतर करतो. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लो व्होल्टेज ॲट अ हाय करंट, लो व्होल्टेज ॲट अ लो करंट. प्रश्न क्रमांक 38, शेल प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरच्या तुलनेत कोअर प्रकार ट्रान्सफॉर्मर खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, द कोअर सराउंड अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ वाइंडिंग. प्रश्न क्रमांक 39, द पर्पज ऑफ ट्रान्सफॉर्मर कोअर इज टू प्रोव्हाइड, म्हणजेच ट्रान्सफॉर्मर कोअरचा उद्देश रिकामी जागा प्रदान करणे हा आहे. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लो रिलक्टन्स पाथ. प्रश्न क्रमांक 40, ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरल्या जाणाऱ्या लॅमिनेशनची जाडी किती असते? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 0.1 mm टू 0.5 mm. प्रश्न क्रमांक 41, ट्रान्सफॉर्मरमध्ये ब्रीदरचे कार्य काय असते? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बाहेरील हवा ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रवेश करते तेव्हा ओलावा रोखण्यासाठी आपण काय ट्रान्सफॉर्मरमध्ये ब्रीदर काम करत असते. प्रश्न क्रमांक 42, ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी वाइंडिंग रिकामी जागा. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एक तर कमी व्होल्टेज किंवा उच्च व्होल्टेज वाइंडिंग असू शकते किंवा हाय व्होल्टेज किंवा लो व्होल्टेज त्या ठिकाणी प्रायमरी वाइंडिंग मध्ये असू शकते. प्रश्न क्रमांक 43, ट्रान्सफॉर्मर कोअर सामान्यतः रिकामी जागा बनलेला असतो. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बाय स्टॅकिंग लार्ज नंबर ऑफ स्टील शीट. प्रश्न क्रमांक 44, करंट ट्रान्सफॉर्मर रिकामी जागा आहे. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सिरीज कनेक्टेड टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 45, ट्रान्सफॉर्मर वर्किंग प्रिन्सिपल काय आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ट्रान्सफॉर्मर वर्क ऑन प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. म्युच्युअल इंडक्शनच्या सिद्धांतावर ट्रान्सफॉर्मर काम करत असते. प्रश्न क्रमांक 46, थ्री फेज शेल प्रकार ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणत्या प्रकारचे वाइंडिंग वापरले जाते? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सँडविच टाइप. प्रश्न क्रमांक 47, हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट ट्रान्सफॉर्मर चे इन्सुलेशन रिकामी जागा असावे. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ड्राय ऑलवेज. म्हणजे प्रश्न क्रमांक 48, खालीलपैकी कोणती ट्रान्सफॉर्मरची नियमित चाचणी नाही? आपल्याला रेग्युलर मेंटेनन्स जे आहे किंवा रुटीन मेंटेनन्स जे आहे, रुटीन टेस्ट जे आहे त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं ऑप्शन आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रेडिओ इंटरफेस. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रेडिओ इंटरफरन्स टेस्ट. प्रश्न क्रमांक 49, नो लोड करंट इन ट्रान्सफॉर्मर इज, म्हणजेच ट्रान्सफॉर्मरमध्ये नो लोड करंट रिकामी जागा आहे. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सायनुसॉइडल डिस्टॉर्टेड. आता सायनुसॉइडल डिस्टॉर्टेड जे आहे ते एक प्रकारे ग्राफमध्ये आपण डिनोट करत असतो. तर आपण त्याला एक वेगळा चॅप्टरमधून कव्हर करू. जर प्रश्न क्रमांक 50, सँडविच टाइप ऑफ वाइंडिंग इज यूज्ड इन, रिकामी जागा सँडविच केलेले वाइंडिंग त्या ठिकाणी आपण वापरत असतो. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इन अ शेल टाइप ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण सँडविच टाइप वाइंडिंग वापरत असतो. आज आपण या भागात 50 प्रश्न कव्हर केलेत, जे की ट्रान्सफॉर्मर या टॉपिकवर. येणाऱ्या भागात आपण नवीन एक टॉपिक घेऊन येऊ. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. आणि प्रत्येक प्रश्न हा एक्सप्लेन करणे या ठिकाणी पॉसिबल नाही. जो प्रश्न एक्सप्लेन करण्यालायक आहे त्याला आपण लगेच एक्सप्लेन करून घेऊ.
भेटूया आपण पुढील भागात नवीन टॉपिकवर आपण प्रश्न घेऊन. आणि येत्या मंगळवारपासून आपण टेस्ट घेतोय, तर त्याची लिंक सुद्धा आपण या डिस्क्रिप्शनमध्ये येईल. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.